पतंजलीच्या उत्पादनामध्ये असलेल्या दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा करण्यात आलाय। या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली। यामुळे रामदेव बाबांची पतंजली कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली। दरम्यान पतंजली कंपनी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली। या संदर्भात नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। आपल्यासोबत काही सन्माननीय नागरिक आहेत, आपण त्यांनाही विचारूयात काय त्यांचं मत आहे, काय त्यांना भावना व्यक्त करायची आहे। भाऊ, काय सांगाल? तुम्ही पाहत असाल की ज्या पद्धतीनं भावनांशी खेळणं असं म्हटलं जातं, एक याचिका दाखल झाली आहे। टूथपेस्टवर हिरवा लोगो लावला आहे ज्याला शाकाहारी म्हटलं जातं, मात्र याचिका अशी दाखल झाली की ते मांसाहारी म्हणून त्यात दाखवण्यात येतं आहे। तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का? नाही, हे योग्य कसं होईल? कारण सर्वसामान्य माणूस ते शाकाहारी म्हणून त्या टूथपेस्टकडे बघतोय किंवा त्या मंजनकडे बघतो आणि त्या शाकाहारी असणाऱ्या मंजनवर लेबल असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आज एवढ्या खूप प्रमाणात भावना दुखवल्यात की त्यांना संताप व्यक्त करावा वाटतोय आणि तो संताप व्यक्त नक्कीच होईल आणि पतंजलीने ह्या गोष्टीचं काय आहे ते खरं सर्वसामान्यांसमोर मांडायला पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात रोष पब्लिकचा वाढला जाईल। कुठेतरी शाकाहारी असणाऱ्या माणसांच्या सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळलं जातंय हे उघडपणे दिसून आलेलं आहे आणि पतंजलीचे जे काही वरिष्ठ असतील त्यांनी या संदर्भामध्ये सर्वसामान्यांशी बोललं गेलं पाहिजे आणि जाहीर सर्वांची माफी तर त्यांनी मागायलाच पाहिजे। पण माफी मागून सुद्धा त्यांनी जे काही हा उपक्रम राबवलेला आहे कुठेतरी पैसा कमवण्यासाठी म्हणता येईल, सर्वसामान्य भावनांसोबत खेळण्याचे काम कुठेतरी चालू केलेलं दिसतंय। हे शुद्ध फसवणूक आहे। जे श्रद्धाळू लोक आहेत, योग गुरु म्हणून आपल्याकडे संपूर्ण हिंदुस्थानातला जो श्रद्धाळू वर्ग बघतोय, म्हणजे अशा प्रकारे जर आपण एक योग गुरु म्हणून ओळखला जातं आचार्य बाळकृष्ण महाराज आयुर्वेदाच्या नावाने, तुम्ही जर या करोडो देशवासियांची भावनेशी खेळताय असं मला वाटतं आणि यांच्यावरती लवकरात लवकर ही कारवाई, आणि असं जर सत्य जर असेल या गोष्टीमध्ये तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन पतंजलीवरचे जेवढेही प्रोडक्ट आहे त्याचीसुद्धा एकदा चाचणी झाली पाहिजे। हिरवं लेबल दाखवायचं, लाल खाऊ घालायचं, त्यापेक्षा आमच्या घरातली काळी माती चुरीतलं ढेकूल जर घेतलं असतं तर ते व्हेज असतं। याने आमच्या भावना दुखावल्यात, यावर किती काय म्हणलं, आता न्यायालयात याचिका दाखल केली तुम्ही सांगताय, त्याच्यावरती न्यायालयानं खरं गंभीर विचार केला पाहिजे आणि नसल आता जो होईल तेव्हा होईल। पण आता आम्हाला वाटतं की वारकरी बांधवांनी सुद्धा, जे हिंदू बांधव आहेत, जे धार्मिक ज्या भावना दुखावल्या गेल्यात, कारण की हा फार मोठा धोका म्हणता याला, या जबाबदार नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।